वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण अशी कल्पना करूया की एका वर्दळीच्या रस्त्यावर एक खूप जुनं आणि प्रतिष्ठित असं दुकान आहे. आणि बाहेरून बघितलं तर असं वाटतंय की पूर्वीसारखी ग्राहकांची झुंबड तिथे उडालेली नाहीये. म्हणजे गर्दी कमी झालीये. हो, गर्दी कमी झालीये. वरवर पाहता कुणालाही वाटेल की या दुकानाचा व्यवसाय आता मंदावलाय, म्हणजे टॉपलाईन खाली आलीये. बरोबर. पण जेव्हा दिवसअखेर तो दुकानदार आपला गल्ला मोजतो तेव्हा आश्चर्यकारकरित्या कालपेक्षा जास्त नफा त्याच्या खिशात जमा झालेला असतो. गर्दी कमी पण नफा जास्त. हा विरोधाभास खरं तर खूपच रंजक आहे. होय ना. आणि हा विरोधाभास वरवर पाता बुचकळ्यात टाकणारा वाटतो, पण फायनान्सच्या जगात, विशेषतः बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या बाबतीत हे एक अतिशय महत्त्वाचं लक्षण असू शकतं. नक्कीच. कारण हे जे उदाहरण आपण दिलं ना, ते फायनान्सच्या अभ्यासकांसाठी नेहमीच कुतूहलाचा विषय असतं. आजच्या या सविस्तर चर्चेत आपण अशाच एका क्लासिक केस स्टडीची चिरफाड करणार आहोत. आपल्याकडे आज पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे PFCच्या Q4 FY26 चे आर्थिक निकाल आहेत. क्या बात आहे. आणि या निकालांमध्ये नेमका हा जो दुकानाचा विरोधाभास आपण बोललो तो दडून बसला आहे. तसं पाहिलं तर जेव्हा आपण एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा FMCG कंपनीकडे बघतो तेव्हा विक्री वाढल्याशिवाय नफा वाढणं हे दुर्मिळच असतं. अगदीच. सेल्स वाढले तरच प्रॉफिट वाढतो हा साधा नियम आहे. हो, पण वित्तीय संस्थांची म्हणजे ज्या नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या असतात NBFCs, त्यांची कार्यपद्धती पूर्णपणे वेगळी असते. अच्छा, म्हणजे कशी? म्हणजे त्यांचा कच्चा माल हा पैसा असतो आणि तयार उत्पादन सुद्धा पैसाच असतो. क्या बात आहे. कच्चा माल आणि पक्का माल दोन्ही पैसाच. अगदी. त्यामुळे इथे केवळ किती कर्जे वाटली यापेक्षा कोणत्या दराने आणि किती सुरक्षित कर्जे वाटली हे जास्त महत्वाचे ठरते. आणि भविष्यातील भांडवली खर्चाचा एक अतिशय स्पष्ट आरसा आहेत असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आपण थेट त्यांच्या हेडलाईन नंबर्सकडे वळूया जिथे हा विरोधाभास स्पष्टपणे दिसतोय. हो, नक्कीच. तर Q4 FY26च्या निकालानुसार PFCचा एकूण महसूल म्हणजे जो रेव्हेन्यू आहे तो 28,920 कोटींवर आलाय. जर आपण मागील वर्षाशी तुलना केली तर यात साधारण 1% घट झाली आहे. बरोबर. आणि एवढंच नाही तर मागील तिमाहीत म्हणजे डिसेंबरच्या तिमाहीत जो महसूल 29,095 कोटी होता त्याच्या तुलनेतही हा आकडा खाली चालाय. म्हणजे टॉप लाईन थोडी अकुंचन पावत आहे. हो, टॉप लाईन कमी झाली आहे, पण दुसरीकडे निव्वळ नफा जो आहे नेट प्रॉफिट तो तब्बल 11% उसळी घेऊन 8,598 कोटींवर पोचलाय. बापरे, ही तर खूपच मोठी उडी आहे. हो ना. तिमाही दर तिमाही विचार केला तरी नफ्यात सुधारणाच आहे. मग माझा प्रश्न हा आहे की महसूल खाली जात असताना निव्वळ नफा असा 2 अंकी वेगाने कसा काय वाढू शकतो? यामागे खरं तर 2 अत्यंत तांत्रिक पण महत्वाचे घटक आहेत. पहिला घटक म्हणजे नेट इंटरेस्ट मार्जिन किंवा ज्याला आपण NIM म्हणतो आणि दुसरा म्हणजे प्रोव्हिजनिंग किंवा तरतुदी. म्हणजे हे मार्जिन नक्की कसं काम करते इथे? जेव्हा आपण म्हणतो की PFCचा महसूल घटला आहे त्याचा अर्थ त्यांच्या एकूण कर्जाच्या पुस्तकाची वाढ सध्या अतिशय संथ आहे. अच्छा, म्हणजे नवीन कर्ज वाटप कमी झालंय. बरोबर. पण त्यांनी आपल्या कॉस्ट ऑफ फंड्सवर म्हणजे बाजारातून पैसे उभे करण्याच्या खर्चावर अतिशय उत्तम नियंत्रण मिळवलंय. म्हणजे जुनी जास्त व्याजदराची कर्ज त्यांनी कमी दराने रिफायनान्स केली आहेत का? हो, अगदी तेच. आणि त्यामुळे त्यांचा स्प्रेड जो असतो म्हणजे कर्ज देण्याचा दर आणि कर्ज घेण्याचा दर यातील फरक तो वाढतो. म्हणजे कर्ज वाटपाचा वेग जरी कमी झाला असला तरी प्रत्येक कर्जावर मिळणारा नफ्याचा टक्का त्यांनी वाढवलाय. तंत. आणि यातील दुसरा जो अधिक परिणामकारक घटक आहे तो म्हणजे प्रोव्हिजनिंग. प्रोव्हिजनिंग म्हणजे भविष्यातील धोक्यांसाठी बाजूला काढलेले पैसे. हो. फायनान्स कंपन्यांना भविष्यात बुडू शकणाऱ्या कर्जांसाठी आधीच नफ्यातून काही रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. पण जर कंपनीची ॲसेट क्वालिटी सुधारली म्हणजे जुनी अडकलेली कर्जे किंवा NPA मार्गी लागली तर ही यापूर्वी बाजूला काढून ठेवलेली रक्कम परत नफ्यात जोडली जाते, ज्याला आपण प्रोव्हिजन राईट बॅक्स म्हणतो. अच्छा,
म्हणजे हा पैसा परत प्रॉफिटमध्ये ॲड होतो. अगदी. पीएफसीच्या बाबतीत भारतातील ऊर्जा क्षेत्रातील अनेक जुने रखडलेले प्रकल्प आता कार्यान्वित होत आहेत किंवा रेझोल्युशनच्या प्रक्रियेतून बाहेर येत आहेत. यामुळे त्यांचा प्रोव्हिजनिंगचा खर्च लक्षणीयरित्या कमी झाला असावा, ज्याचा थेट आणि मोठा फायदा त्यांच्या बॉटम लाईनला म्हणजे निव्वळ नफ्याला झालाय. हे हो, खूपच रेट आहे. म्हणजे इथे केवळ नवीन व्यवसाय वाढवण्यापेक्षा जुनी पापे धुवून काढण्यावर आणि कार्यक्षमता वाढवण्यावर जास्त भर दिलेला दिसतोय. हो, अगदी बरोबर शब्दात पकडलत तुम्ही. आणि याच अनुषंगाने जर आपण त्यांच्या ऑपरेशनल परफॉर्मन्सवर नजर टाकली तर चित्र अधिक स्पष्ट होतं. त्यांचा इबिटा 28,504 कोटींवर आहे, जो 5% वाढलाय. आणि त्यांचा EPS म्हणजे अर्निंग पर शेअर तो 21 रुपये 21 पैशांवर पोहोचलाय, ज्यामध्ये थेट 11% वाढ आहे. ही खूपच निरोगी वाढ मानली जाते. हो, पण इथे मला एक शंका येते. मार्जिन वाढवून आणि प्रोव्हिजन राईट बॅक्स मिळवून आपण 1 किंवा 2 तिमाही चांगले निकाल दाखवू शकतो. बरं. पण मुळात व्यवसायाची वाढ आक्रमक नसून ती केवळ मॉडरेट आहे. दीर्घकाळाचा विचार केला तर केवळ ऑपरेशनल एफिशियन्सीच्या जोरावर हा नफा शाश्वत राहू शकतो का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण कधीतरी तुम्हाला नवीन ग्राहकांना, नवीन प्रकल्पांना कर्ज द्यावंच लागेल ना. म्हणजे लिंबू कितीही पिळलं तरी त्याला एक मर्यादा असते. शेवटी तुम्हाला दुसरं लिंबू घ्यावंच लागतं. तसा काहीसा हा प्रकार वाटत नाहीये का? लिंबाचं उदाहरण खूपच भारी होतं. हा एक अतिशय रास्ता आणि कळीचा मुद्दा आहे. कोणत्याही फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी टॉपलाईन ग्रोथ थांबणे हे दीर्घकालीन धोक्याचे लक्षण असू शकते. बरोबर ना? पण आपल्याला पीएफसीच्या बाबतीत थोडे ऐतिहासिक संदर्भ पाहणं गरजेचं आहे. 2010 ते 2015 या काळात भारतीय ऊर्जा क्षेत्रात एक भयंकर मोठी NPS सायकल आली होती. बापरे, हो, ती कोळशाच्या कमतरतेची वेळ. हो, तीच. त्यावेळी अनेक पॉवर कंपन्यांनी आक्रमकपणे कर्जे वाटली आणि नंतर कोळशाच्या कमतरतेमुळे तसेच पॉवर परचेज अग्रीमेंट्स न झाल्यामुळे हजारो कोटींची कर्जे बुडाली. अच्छा, म्हणजे तो इतिहास त्यांच्या अजूनही लक्षात आहे. नक्कीच. त्यामुळे सध्या पीएफसीची जी मॉडरेट वाढ दिसतेय ती त्यांची असमर्थता नसून एक जाणीवपूर्वक घेतलेली सावध भूमिका असू शकते. म्हणजे आक्रमक होऊन खराब दर्जाची कर्जे देण्यापेक्षा क्वालिटी ऑफ ॲसेट्सवर लक्ष केंद्रित करणे. अगदी बरोबर. सध्याच्या घडीला हेच शहाणपणाचं लक्षण आहे. आणि EPS-मधील 11% वाढ हेच दर्शवते की ते त्यांच्याकडे असलेल्या इक्विटीचा म्हणजे भांडवलाचा अतिशय प्रभावी वापर करत आहेत. म्हणजे भूतकाळातील चुकांमधून धडा घेऊन त्यांनी क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला प्राधान्य दिले. हो, तसंच म्हणता येईल. हे जर खरं असेल आणि कंपनी एवढ्या हुशारीने आपला नफा वाढवत असेल तर शेअर बाजारात या कंपनीला मिळणारी किंमत खूप जास्त असायला हवी ना. बरं. पण जेव्हा आपण व्हॅल्युएशनकडे पाहतो तेव्हा एक वेगळंच चित्र समोर येतं. सध्या शेअरची किंमत अंदाजे 446 रुपयांच्या आसपास आहे. आणि सर्वात मोठा धक्का बसतो तो PE रेशो पाहिल्यावर. तो फक्त 5.7 इतका आहे. हो, हे व्हॅल्युएशन खूपच कमी वाटतं. आजकाल बाजारात साध्या साध्या कंपन्यांचे PE 30, 40 किंवा 50च्या घरात असतात. तिथे देशातील एवढी मोठी वित्तीय संस्था फक्त 5.7च्या मल्टिपलवर ट्रेड करत आहे. बरोबर आहे तुमचं. म्हणजे हे एखाद्या प्रीमियम ब्रँडचा शर्ट फुटपाथवरच्या क्लिअरन्स सेलमध्ये मिळण्यासारखं आहे. फंडामेंटल्स एवढे मजबूत असूनही बाजाराने या स्टॉकला एवढं स्वस्त का ठेवलंय? यामागे काही कारणं आहेत. हा केवळ एक आकर्षक व्हॅल्यू स्टॉक आहे की या स्वस्तपणामागे काही मोठा कॅच आहे? हा जो कॅच किंवा डिस्काउंट आहे ना, तो प्रामुख्याने त्यांच्या PSU टॅगमुळे आहे. म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. अच्छा, म्हणजे सरकारी कंपनी असल्याचा फटका? हो. शेअर बाजार नेहमीच अनिश्चिततेचा तिरस्कार करतो आणि जेव्हा सरकार एखाद्या कंपनीचा मुख्य प्रवर्तक असतं तेव्हा गुंतवणूकदारांच्या मनात नेहमीच एक भीती असते. कोणती भीती? की ही कंपनी तिच्या भागधारकांच्या फायद्यासाठी चालवली जाईल की सरकारच्या धोरणात्मक उद्दिष्टांसाठी. हा मुद्दा अगदीच पटण्यासारखा आहे. पीएफसीच्या बाबतीत राज्य सरकारांच्या मालकीच्या ज्या वीज वितरण कंपन्या आहेत म्हणजे स्टेट डिस्कॉम्स, त्यांना कर्ज देणं हे त्यांचं एक मोठं काम आहे. आणि या डिस्कॉम्सची आर्थिक स्थिती तर आपल्याला माहितीच आहे. अतिशय दयनीय असते. राजकीय दबावामुळे वीज मोफत देणे किंवा दर न वाढवणे यामुळे डिस्कॉम्स तोट्यात जातात आणि त्यांचे हप्ते थकू शकतात. हां, म्हणजे कर्जाची परतफेड वेळेवर होत नाही. अगदी. आणि बाजाराला हीच भीती सतत सतावत असते की सरकारच्या दबावाखाली येऊन पीएफसीला अशा तोट्यात जाणाऱ्या सरकारी संस्थांना कर्ज द्यावं लागेल, ज्यामुळे भविष्यात परत एकदा NPA वाढू शकतात. अच्छा,
म्हणजे नफा प्रचंड असूनही बाजाराने यांना नेहमीच कमी पीई मल्टिपल दिला आहे तो याच एका कारणामुळे. हो, अगदी त्यामुळेच. हे समजण्यासारखं आहे. म्हणजे कंपनी कितीही चांगली चालवली तरी सिस्टमिक रिस्क किंवा सरकारी हस्तक्षेपाचा धोका हा स्टॉकच्या किमतीवर एक अदृश्य ओझं बनून राहतो. बरोबर. पण तरीही आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार बाजाराचा अल्पकालीन दृष्टिकोन या निकालांवर सकारात्मक आहे, म्हणजे थोडा पॉझिटिव्ह आहे. याचं कारण काय असू शकतं? याचं सर्वात मोठं कारण म्हणजे डिव्हिडंड यील्ड किंवा लाभांश. अच्छा, डिव्हिडंड. हो, पीएसयू स्टॉक्स विशेषतः पीएफसी आणि आरईसी सारख्या कंपन्या त्यांच्या नफ्यातील एक मोठा हिस्सा भागधारकांना लाभांशाच्या स्वरूपात वाटतात. जेव्हा स्टॉकची किंमत कमी असते आणि नफा जास्त असतो तेव्हा हा डिव्हिडंड यील्ड खूप आकर्षक बनतो. अनेकदा तो 5 ते 60% घरात असतो. म्हणजे जे मोठे व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स आहेत किंवा ज्यांना फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा चांगला आणि नियमित परतावा हवा असतो त्यांच्यासाठी हा स्टॉक एक सुरक्षित कवच बनतो. अगदी तसंच. आणि लाभांशाची ही हमी स्टॉकला एका ठराविक पातळीच्या खाली पडू देत नाही. ओके, म्हणजे डिव्हिडंड हे एक प्रकारचं शॉक ॲब्झॉर्बर म्हणून काम करतं. हो, अगदी योग्य उपमा दिलेत. आता आपण अल्पकालीन व्हॅल्युएशन आणि नफ्यापलीकडे जाऊन थोडं मॅक्रो लेव्हलला म्हणजे व्यापक चित्राकडे बघूया. कारण भारताची ऊर्जा क्षेत्र सध्या एका प्रचंड मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. नक्कीच खूप मोठे बदल होत आहेत. एकीकडे पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरवरील खर्च, ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो, तो गगनाला भिडत आहे. वाढती अर्थव्यवस्था, उष्णतेच्या लाटा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर यामुळे विजेची मागणी पीक लेव्हलला पोहोचली आहे. हो, आणि या सगळ्यात फायनान्सिंगची संधी अफाट आहे. पण हे सगळं करत असताना मला एका मोठ्या मॅक्रो धोक्याबद्दल बोलायचं आहे, जो केवळ पीएफसीसाठीच नाही तर संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रासाठी लागू होतो. कोणता धोका? व्याजदरातील बदल. म्हणजे आपण नेहमी पाहतो की इंटरेस्ट रेट्स हे फायनान्स जगात गुरुत्वाकर्षणासारखं काम करतात. दर वाढले की सगळ्याच गोष्टी जड होतात आणि खाली येऊ लागतात. हे अगदी खरं आहे. सध्या जागतिक स्तरावर आणि भारतातही व्याजदर चढेच आहेत. या चढ्या व्याजदरांचा पीएफसीच्या एकूण पोर्टफोलिओवर आणि त्यांच्या क्लायंट्सवर काय परिणाम होऊ शकतो? इन्फ्रास्ट्रक्चर किंवा प्रोजेक्ट फायनान्समध्ये व्याजदराची संवेदनशीलता सर्वात जास्त असते. कारण ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी 10 ते 15 वर्ष लागतात. अशा दीर्घकालीन प्रकल्पांचे जे अर्थकारण असते ते एका विशिष्ट व्याजदराची गृहीतक धरून बनवलेले असते. जेव्हा मध्यवर्ती बँका व्याजदर वाढवतात तेव्हा पीएफसीला बाजारातून निधी उभारण्यासाठी जास्त खर्च येतो. आणि मग ते साहजिकच हा खर्च त्यांच्या ग्राहकांवर ढकलतात आणि कर्जाचे दर वाढवतात. अगदी बरोबर. पण अडचण अशी आहे की जे ऊर्जा प्रकल्प वीज विकतात त्यांचे दर पॉवर पर्चेस ॲग्रीमेंटद्वारे आधीच निश्चित केलेले असतात. ओहो. म्हणजे विजेचा दर फिक्स आणि कर्जाचा हफ्ता मात्र वाढणार. हो, जर त्यांच्या कर्जाचा हफ्ता वाढला पण वीज विकून मिळणारा महसूल तोच राहिला तर त्यांचे मार्जिन संपुष्टात येते आणि इथेच तो डिफॉल्टचा किंवा एनपीएचा धोका खऱ्या अर्थाने उफाळून येतो. हे तर खूपच गंभीर आहे. हो, आणि व्याजदर जास्त काळ चढे राहिले तर जे नवीन प्रकल्प नुकतेच सुरू झाले आहेत किंवा जे सीमारेषेवर आहेत ते आर्थिक संकटात नक्कीच सापडू शकतात. आणि जर ते प्रकल्प संकटात सापडले तर त्याचा थेट फटका पीएफसीच्या ताळेबंदाला बसेल. शिवाय राज्य वितरण कंपन्यांचा जो मुद्दा आपण आधी मांडला तिथेही सरकारची उदय किंवा आत्ताची आरडीएसएस यांसारख्या योजनांमधून सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जर या योजना फोल ठरल्या किंवा राजकीय कारणांमुळे रखडल्या तर तोही एक मोठा धोका आहेच. हो, तेही आहे. मग एवढे सगळे गंभीर धोके असूनही म्हणजे व्याजदराची टांगती तलवार, डिस्कॉम्सची अस्थिरता आणि सरकारी धोरणांचे ओझे, आपल्या विश्लेषणात या कंपनीच्या निकालांचे एकूण रेटिंग स्ट्रॉंग असे का दिले गेले आहे? याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे स्केल ऑफ ऑपॉर्च्युनिटी किंवा संधीची व्याप्ती. म्हणजे नक्की काय? भारताचा जो ग्रीन एनर्जी ट्रान्झिशनचा वेग आहे ना तो अभूतपूर्व आहे. 2025 ते 2030 या काळात भारताला 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जेचं उद्दिष्ट गाठायचं आहे. बापरे, 500 गिगावॅट. हो, आणि यासाठी अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची गरज आहे. आणि केवळ सौर किंवा पवन ऊर्जा नाही तर ट्रान्समिशन लाईन्स, स्मार्ट मीटर्स, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स आणि ग्रीन हायड्रोजन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानावर प्रचंड खर्च होणार आहे. म्हणजे नुसती वीज नाही तर ती वाहून नेणारी यंत्रणा सुद्धा उभी करायची आहे. अगदी. आणि या संपूर्ण ट्रान्झिशनमध्ये कॅपिटल किंवा भांडवल पुरवणारी मुख्य वाहिनी कोण आहे तर ती पीएफसी आणि त्यांच्यासारख्या काही मोजक्या संस्था आहेत.
अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे एक प्रकारे मोनोपोलीसारखी स्थिती आहे. हो, कारण इतर व्यावसायिक बँकांना एवढी मोठी आणि दीर्घकालीन कर्जे देणे शक्य नसते. त्यामुळे बाजारात स्पर्धा कमी आहे आणि मागणी अफाट आहे. या अफाट मागणीच्या तुलनेत त्यांचे सध्याचे स्थिर मार्जिन आणि दुहेरी अंकी EPS वाढ पाहता कंपनी कोणत्याही आर्थिक धक्क्यांना पचवण्यासाठी खूप मजबूत स्थितीत आहे. म्हणूनच धोके असले तरी त्यांची ताकद त्यांना हे स्ट्रॉंग रेटिंग मिळवून देते. तरी त्यांच्या जहाजाचा पाया भक्कम आहे आणि त्यांना नक्की कोणत्या दिशेला जायचं आहे हे स्पष्ट आहे. अगदी सुंदर शब्दात मांडलात तुम्ही हा मुद्दा. या संपूर्ण चर्चेचा आपण जर एक सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की जे गुंतवणूकदार सातत्यपूर्ण लाभांश मिळवण्याच्या अपेक्षेत आहेत, ज्यांना अतिशय महागड्या बाजारात व्हॅल्यू स्टॉक्स शोधण्याची आवड आहे आणि ज्यांना भारताच्या पॉवर कॅपेक्स सायकलमध्ये थेट भाग घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी PFCचे हे निकाल अतिशय स्थिर आणि फंडामेंटली भक्कम चित्र उभे करतात. 100% माझंही हेच मत आहे. पण जाता जाता मला एका गोष्टीवर विचार करायला लावायचा आहे. एक असा मुद्दा जो या आकडेवारीत थेट दिसत नाही, पण येत्या दशकातील सर्वात मोठा अज्ञात धोका किंवा अननोन रिस्क असू शकतो. अच्छा, कोणता धोका? आपण मगाशी अपारंपरिक ऊर्जेच्या प्रचंड संधींबद्दल बोललो, पण पारंपरिक कोळशाच्या म्हणजे थर्मल प्रकल्पांना कर्ज देणे आणि सौर किंवा पवन ऊर्जेला कर्ज देणे यात जमीन आसमानाचा फरक आहे. हो, हे खरे. एका थर्मल प्लांटमध्ये किती कोळसा जळला की किती वीज तयार होईल हे गणितासारखं अचूक काढता येतं. तिथे धोका असतो तो कोळशाच्या पुरवठ्याचा आणि मजुरांचा. पण जेव्हा एखादी फायनान्स कंपनी हजारो कोटी रुपये एका सोलार पार्कला किंवा विंड फार्मला कर्ज म्हणून देते, तेव्हा एका अर्थी निसर्गावर जुगार खेळल्यासारखं आहे. जर सलग 15 दिवस पाऊस पडला किंवा हवामान बदलामुळे वाऱ्याचा वेगच मंदावला तर वीज निर्मिती ठप्प होते. हो, आणि पर्यायाने कर्ज परतफेडीचं गणित कोलंबडते. आजवर PFCने आपला व्यवसाय कोळसा आणि हायड्रो प्रकल्पांच्या भरोशावर मोठा केला आहे. त्यांच्याकडे या पारंपरिक प्रकल्पांचं रिस्क मॉडेल अतिशय अचूक आहे. पण आता सगळं ट्रान्झिशनकडे वळले. अगदी तेच. आता भारताचे संपूर्ण लक्ष ग्रीन एनर्जीकडे वळले आहे. येणाऱ्या काळात त्यांना बॅटरी स्टोरेज आणि ग्रीन हायड्रोजन सारख्या पूर्णपणे नवीन आणि प्रस्थापित नसलेल्या तंत्रज्ञानाला कर्ज द्यावे लागणार आहे. हो, आणि इथे त्यांचे जुने अनुभव कामी येतीलच असं नाही. बरोबर. अशावेळी या पारंपरिक फायनान्सिंग दिग्गजाला आपले जुने रिस्क अंडररायटिंग मॉडेल्स मुळापासून बदलवावे लागतील. ज्या दुकानदाराने आयुष्यभर फक्त धान्याचा व्यापार केला आहे, त्याला अचानक इलेक्ट्रॉनिक्सचा व्यवसाय करायला सांगितल्यासारखंच हे आहे. हे उदाहरण खूपच अचूक आहे. त्याला जुन्याच दुकानात नवीन माल विकायचा आहे. हो, ही नवीन रिस्क ओळखण्याची कला ते किती लवकर आणि किती अचूकपणे आत्मसात करतात यावरच त्यांचा पुढील 20 वर्षांचा नफा अवलंबून असेल. हा एक असा मुद्दा आहे ज्यावर आपण सर्वांनीच लक्ष ठेवायला हवा. नक्कीच. हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आजच्या या सविस्तर चर्चेत आपण इथेच थांबूया. या आकड्यांच्या मागचं हे रंजक जग नक्कीच आपल्याला ऊर्जा क्षेत्राकडे बघण्याचं एक नवीन दृष्टिकोन देईल. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.